नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। मित्रांनो, सरळ सेवेची आणि विशेषतः तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ह्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं इन्फिनिटी हे काम करत आहे। आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्थात मी अभ्यासक्रम सांगितलेला आहे पण त्याच्या डिटेलमध्ये आज आपण जाऊयात। परीक्षेत तलाठीची परीक्षा देण्यासाठी असणारी वयोमर्यादा, त्याला असणारं वेतन आणि शैक्षणिक पात्रता, ह्या सगळ्यांची माहिती ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे, जे तुमच्या परीक्षेसाठी काय असेल महत्त्वाचं असेल। आता पहा, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आपण गोष्ट समजून घेऊ मित्रांनो की परीक्षेचं स्वरूप कसं आहे। तर ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असेल, त्याचबरोबर ती बहुपर्यायी, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिले असतील त्या स्वरूपाचे आहे। आणि एकूण याच्यामध्ये घटक त्यांनी सांगितले 4। जसं मराठी, याच्यावर प्रश्न 25 आहेत, गुण 50 आहेत, म्हणजेच एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, हे समजून घ्या। इंग्रजीचंही तेच आहे, 25 प्रश्न आहेत आणि गुण 50 आहेत। सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क। बौद्धिक चाचणी, ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 घटक येतील, 25 प्रश्न आणि 50 मार्क। म्हणजेच बोलायचं झालं तर एकूण प्रश्नांची संख्या 100 आहे आणि त्याचे मार्क जर विचार केले तर 200 आहेत, त्याच्यावर कट ऑफ लागेल। हे मी आधीही सांगितलेलं आहे, याबद्दल काही दुमत नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे। पण आपण आता हे ॲनालिसिस करणार आहोत की सर बाबा तुम्ही म्हणताय की मराठीवर प्रश्न विचारले जातील। मी माझ्या एका व्हिडिओमध्ये PYQचं महत्त्व सांगत असताना ते सांगितलेलं आहेच आहे, परंतु कोणत्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जातात तर पहिला घटक इथं आपण समोर आणलेला आहे। मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर एक 14 टॉपिक आपल्याला दिसतात की ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात। जसं समानार्थी शब्द आहे, विरुद्ध शब्द आहे, त्याचबरोबर काळ आणि काळाचे प्रकार, बरोबर, शब्दांचे प्रकार आणि नाम, त्याचबरोबर सर्वनाम, क्रियापद, विशेषण, बरोबर, क्रियाविशेषण, विभक्ती, प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, हे फार महत्त्वाचं आहे बघा। हे मराठीमध्ये हे विचारले गेलेले। मराठीमध्ये आपल्याला अपेक्षित आहे की ग्रामर विचारलं जाईल, व्याकरण विचारलं जाईल। व्याकरणावर वेगवेगळे टॉपिक तर सांगितलेलेच आहेत आणि त्याचं महत्त्व PYQचं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु जसं प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखके यांच्यावर दरवर्षी हमखास एखादा किंवा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जसं आनंद यादवांच्या याच्यावर विचारलेला आहे। यावर्षी अपेक्षित आहे बघा, छावा नावाची एक कादंबरी आहे, त्यावरच सिनेमा येऊन गेलेला होता, तर ते छावा ही कादंबरी कुणाची आहे, मृत्युंजय कुणाचे आहे, बरोबर आहे ना। तर हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं। एकदा तलाठीच्या परीक्षेमध्ये व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक विचारलेलं होतं, एकदा करेचं पाणी हे विचारलेलं आहे, कृष्णाकाठ कुणाचा आहे, असं आपल्याला विचारलं जाऊ शकतं। मराठीमधले जे प्रसिद्ध असणारे साहित्यिक आणि त्यांची साहित्य संपदा, म्हणजेच त्यांनी कोणती पुस्तकं लिहिली, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात मराठीच्या अंतर्गत। त्याचबरोबर संधी व संधीचे प्रकार आणि म्हणी, बरोबर, शब्दसंग्रह, म्हणी म्हणजे सूप वाजणे म्हणजे काय, अशा मराठीमध्ये अनेक म्हणी आहेत ना, जसं की भटाला दिली वसरी भट पाय पसरी, हे आपल्याला त्या म्हणींचे अर्थ विचारले जाऊ शकतात। शब्दसंग्रह, तुमचा शब्दसंग्रह न्यूजपेपर वाचनातून, तुमच्या जास्तीतल्या जास्ती वाचनातून शब्दसंग्रह तयार होत असतो मित्रांनो। त्याचबरोबर शब्दसमूह बद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, त्याचे अर्थ आणि उपयोग, मराठीमध्ये या घटकांवर आपल्याला मित्रांनो प्रश्न विचारले जातात, बरोबर। व्याकरण, त्याचबरोबर साहित्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये आपण जसं म्हणलं नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 25 आणि त्याला मार्क आहेत 2, म्हणजे इथं 50 मार्क होत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो सामान्य विज्ञान। सामान्य विज्ञानामध्ये आपण पाहतो महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास 1, आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, पंचायत राज आणि भारताचं संविधान, मी इथं हिस्ट्री लिहितो, करंट लिहितो, पंचायत राज आणि भारताचं संविधान ज्याला आपण पॉलिटी म्हणूयात, भारतीय संस्कृती, मग हा सुद्धा हिस्ट्रीचाच भाग येतो। सायन्स, सामान्य विज्ञान, सायन्स, चालू घडामोडी इथं सुद्धा येतात, आंतरराष्ट्रीय आणि चालू घडामोडी, याच्यामध्ये आपण म्हणू देश आणि राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी। त्याचबरोबर जिल्ह्याचा भूगोल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देता, ज्या जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर त्या जिल्ह्याबद्दलची माहिती असायला पाहिजे। जसं की एकदा प्रश्न विचारला होता की पुणे जिल्ह्याच्या तलाठीच्या परीक्षेमध्ये
शंभूराजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? सिंहगड, पुरंदर किंवा जुन्नर म्हणजे ज्याला आपण शिवनेरी म्हणतो, की इतर कोणता? म्हणजे त्या जिल्ह्यातली भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती तुम्हाला माहिती असायला पाहिजे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथं बघा, आता हे करंट, इथं एक करंटचा भाग आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी. दुसरा 6 नंबरचा मुद्दा हा सुद्धा करंट आहे, आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ हे सुद्धा करंट आहे. म्हणजे आपल्या, आणि त्याचबरोबर बँकिंग जागरूकता म्हणजे इकॉनॉमीचा भाग आहे. आणि संगणक मेजर जीएस मध्ये आणि जीके मध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर आपण 3-4 कॅटेगरी करू शकतो. पहिली जी डॉमिनंट कॅटेगरी आहे, ज्याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे करंट, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या, मग त्या राजकीय असतील, आर्थिक असतील, किंवा क्रीडाविषयक असतील, किंवा व्यक्तिविशेष असतील, बरोबर. त्याच्यानंतर इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासावर आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि एकूणच मराठा साम्राज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहेत त्या जिल्ह्यामधला भूगोल तुम्हाला व्यवस्थित माहित असायला पाहिजे. जिल्ह्याविषयीची इतर माहिती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळावी. म्हणजे एक मुद्दा क्लिअर झाला की बाबा हे जीएस मध्ये आपल्याला काय विचारलं जाईल. इथं सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन 25 आहेत आणि प्रश्न आहेत, मार्क आहेत 2, म्हणजेच 50 प्रश्न. पण मराठीचं वेटेज तसं पाहिलं तर जास्त आहे. एकच विषय आहे त्याच्यावर 25 प्रश्न आहे, आणि सामान्य ज्ञान याच्यावर वेगवेगळे विषय आहेत आणि मिळून 25 प्रश्न आहेत. त्यामुळं कोणत्याही सरळ सेवेची तयारी करत असाल किंवा तलाठीची तयारी तुम्ही जर करत असाल तर मी नेहमी सांगतो, मराठीचं महत्त्व खूप आहे, गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं महत्त्व खूप आहे, आणि इंग्रजीचं महत्त्व सुद्धा काय आहे, जास्त. ते व्यवस्थित करायचं. आता हे व्यवस्थित कुठं करून घेतो तर यस, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, आपण इन्फिनिटीमध्ये आपली बॅच आहे. आपली बॅच कोणती आहे तर तलाठी भरतीसाठीची आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली. एवढं लक्षात घ्या तुम्ही, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केली, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जो सिलेबसमध्ये सांगितलेला तो सगळा सिलेबस अभ्यासक्रम आपण कव्हर करत असतो. खरं तर याची फी आपण सांगितलेली होती 2500 रुपये, 2499 रुपये, पण यामध्ये आपण डिस्काउंट देतोय तर ती जवळपास 999 रुपये ही फी आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रिक्टली म्हणजे ज्या पद्धतीनं TCS, IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होतात त्या पद्धतीनं शिकवलं जाईल. PDF स्वरूपात आम्ही तुम्हाला नोट्स देऊ. जे आम्ही तुम्हाला बॅच देणार आहोत त्याचा अनलिमिटेड टाइम वॉच असेल, तुम्ही कितीही वेळा ते बघू शकता, आणि जवळपास 100 टेस्ट आम्ही तुमच्याकडून काय करून घेऊ, सोडून घेऊ. त्यामुळे ही बॅच जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की ही बॅच मित्रांनो लावा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. परीक्षेमध्ये ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती 2025 मध्ये येईल, त्याची सुद्धा बॅच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. इन्फिनिटी ते दर्जावर काम करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यासाठी जर तुम्हाला ती बॅच लावायची असेल तर संपर्क क्रमांक इथे आहेत बघा, 9226 01 81 81, आणि दुसरा आहे 85 30 12 1002. ह्या 2 नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपली बॅच ऑनलाईन स्वरूपाची जी रेकॉर्डेड आहे ती परचेस करू शकता. पुढे पहा, हा आपण मुद्दा पाहिला, म्हणजे मराठीचा अभ्यासक्रम समजून घेतला, त्याचबरोबर सामान्य ज्ञान याचा अभ्यासक्रम आपण काय केला, समजून घेतला. आता दुसरा जो भाग आहे जो गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर आहे. आता हे दोन्ही भाग मिळून म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणित मिळून आपल्याला प्रश्न 25 आहेत, बरोबर, आणि त्याचे जे मार्क आहेत ते 2 म्हणजे 50 मार्क येतात तिथे, हे लक्षात ठेवायचं. आणि बुद्धिमत्तेचा म्हणजे रिझनिंगचा, व्हर्बल आणि नॉन व्हर्बलचा अभ्यास करत असताना अंकमालिकेवर प्रश्न आहेत, अक्षर मालिका, वेगळा शब्द आणि अंक शोधणं ते बघा, संबंध, सहसंबंध आणि अंक ह्यावर प्रश्न येतो, समसंबंध, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष काढत ते स्टेटमेंट दिले जातात आणि खाली त्याच्यावर निष्कर्ष असतात ते म्हणजे, आणि वेनाकृती ते दिलेलं असतं बघा, आपल्याला वेनाकृती दिलेल्या असतात. मग वाघ सिंह आहे, काही सिंह वाघ आहेत वगैरे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर्ड असा मित्रांनो. मी माझ्या सेशनमध्ये वारंवार सांगतोय, गणितामध्ये वाचन जास्त करायचं नाहीये तर गणिताचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. प्रत्येक टॉपिक आपल्याला करायचा आहे. कोणताही टॉपिक तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही, त्याला पर्याय म्हणून बघू शकत नाही. त्याचा व्यवस्थित सराव करा. इन्फिनिटीमध्ये त्या बॅचमध्ये त्या प्रत्येक याचा चांगल्या पद्धतीने सराव करून घेतलेला आहे. हे झालं बुद्धिमत्तेवर. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर अंकगणितावर सुद्धा अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत.
जसं की चौरस आणि चौरसाचे मूळ, घन आणि घनमुळे, दशांश प्रणाली, संख्यात्मक मालिका, टक्केवारी, सरासरी, नफा तोटा असेल, वेळ आणि काम असेल, साधे व्याज, वेळ आणि गती, घन, घनदाट, त्रिकोण, आयत, चौरस, गोल, वर्तुळ इत्यादींचे क्षेत्रफळ यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर वयानुसार ज्या समस्या वयवारीवर प्रश्न विचारले जातात, चक्रवाढ व्याज असेल, संख्या प्रणाली असेल, बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार, त्याचबरोबर एलसीएम आणि एचसीएम, लसावी मसावीवर सुद्धा प्रश्न विचारले जात असतात। गणित व्यवस्थित करून घ्यायचं आहे। गणित आता दोन्ही मिळून 25 प्रश्न आहेत, गणित आणि बुद्धिमत्तेवर मिळून अशा आपल्याला 25 प्रश्न विचारले जातात। त्यामुळं वर्करनी मी म्हणतोय की मराठी एवढं, गणित एवढं, इंग्रजी एवढं, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला पाहता आलं पाहिजे, त्याच्यावर काम करता आलं पाहिजे। आता हा आपण म्हणतो 4 भाग म्हणलं, मराठीचं मी सांगितलं, जीएसचं मी सांगितलं, गणित बुद्धिमत्तेचा आणि इंग्रजीचा आपण बघू। नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 25, एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे असे होतात 50 मार्क। याच्यामध्ये कोणते प्रश्न विशेष अर्थाने विचारले जातात मित्रांनो, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस, हे समजून घ्या। दुसऱ्या बाजूला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग आहे, सिनोनिझम आहे, अँटोनिझम आहे, इडम्स आहेत, फ्रेज आहेत, याच्यावर प्रश्न विचारले जातात। पॅरा जंबलवर प्रश्न विचारले जातात। फाइंड द एरर याच्यावर सुद्धा काय केले जातात, प्रश्न विचारले जातात। पंक्च्युएशनवर प्रश्न विचारले जातात। ते माझ्याकडून सांगायचं राहिलेलं होतं, पण आपल्याला ते टॉपिक डिकोड केलेले आहेत आपण, आणि त्या आधारावर तुम्ही काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे। म्हणजे आजच्या सेशनमध्ये मला सांगायचं की अभ्यासक्रम आपण समजून घेतलेला, हा आपला पहिला प्रश्न होता। आता दुसरा प्रश्न आहे की वयोमर्यादा, हा सगळ्यात महत्त्वाचा। बरेचशा विद्यार्थ्यांचा, माझे सेशन पाहिल्यानंतर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न येत असतो की सर वयोमर्यादा काय आहे, आम्हाला तर तयारी करायची आहे। तर मी हे तुम्हाला आज व्यवस्थित डिटेल करून सांगणार आहे। आणि वयोमर्यादेबद्दल जरा थोडंसं आपण पाहूच। बघा काय आहे वयोमर्यादेबद्दल, मी इथं पहिले लिहितो ओपन। आता वयोमर्यादेबद्दल पहिली एक गोष्ट आहे की पदवी पाहिजे, बरोबर, आणि वयाची 18 वर्ष पूर्ण असावीत। पहिलं लिहितो मी 1 ओपन, दुसरं ओबीसी, तिसरं एससी एसटी, त्याच्यानंतर मी लिहितो पदवीधर, अंशकालिक, 5 खेळाडू, 6 दिव्यांग, 7 प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त, ठीक। आणि पुढे अजून बघू माजी सैनिक, ठीक आहे। यावर आपल्याला काय केलं, यांची आपल्याला वयोमर्यादा पाहिजे। ओपनची वयोमर्यादा आहे मित्रांनो 38, ओबीसीची वयोमर्यादा आहे 43, एससी एसटीची वयोमर्यादा आहे 43, पदवीधर अंशकालिक यांची मर्यादा आहे 55, खेळाडूची वयोमर्यादा आहे 43, दिव्यांगाची वयोमर्यादा आहे 45, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांची वयोमर्यादा आहे 45, आणि माजी सैनिक यांची वयोमर्यादा आहे 45। हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा। सर मी प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, पण माझं वय 38च्या वर आहे, यस तुम्ही देऊ शकता। सर मी दिव्यांग आहे, 38च असतं का, नाही 45 पर्यंत देऊ शकता, पण तुमच्याजवळ तसं ते सर्टिफिकेट असायला पाहिजे। खोटं सर्टिफिकेट घेऊन येऊ नका, तसं सर्टिफिकेट पाहिजे, बरोबर। एससी एसटी यांच्या म्हणजे ओपन पेक्षा हे 5 वर्षांनी काय आहे जास्त आहे। पदवीधर अंशिक, जे अंशकालिक म्हणून सुरुवातीला लागले होते, नंतर त्याची पदवी झाली असेल, म्हणजे जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी हे सांगितलेलं आहे। राष्ट्रीय खेळाडू, दिव्यांग हे आपण म्हणलं की 43, आणि माजी सैनिक यांच्यासाठी किती आहे 45 आहे। म्हणजे जे बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न होता की सर आम्हाला हे कळत नाहीये की नक्की वयोमर्यादा किती आहे, तर ते आपल्याला माहित असायला पाहिजे। पुढे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे,
मी बोलताना सांगितलं, दोनच मुद्दे मी सांगेल. शैक्षणिक पात्रता म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असावेत. कोणतीही शाखा, BA करा, BCom, पदवीधर पाहिजे. पण BA घ्या, BCom हा असा, डॉक्टर असा, किंवा आपण म्हणू तुम्ही इंजिनियर असा. किती मार्क आहेत त्याची काय आवश्यकता नाही, तुम्ही पास झालेले पाहिजेत. दॅट्स इट. तुम्हाला 70% पाहिजेत, 80% पाहिजेत असं काही नाही. विद्यापीठानं तुम्ही पास झालेले सर्टिफिकेट तुमच्याजवळ असावं. आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये दुसरं एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे दिलेलं आहे का मी बघतो, हा दिलेलं आहे बघा. दुसरा महत्वाचा मुद्दा, बरेच लोक म्हणतात की सर MSCIT लागतं का? तर अपेक्षित आहे तुमच्याजवळ MSCIT हे असायलाच हवं. नसलं तर तुम्ही रुजू झाल्यावर तुम्हाला 2 वर्षात ते जमा करावं लागतं. पण संगणकाचं ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. यस, ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? यस, तुम्हाला ते हवंय. जर तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्ही ते MSCITचा कुठेतरी क्लास लावा आणि MSCITचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असावं. आणि दुसरं, कुणाला MSCITच्या ह्याची आवश्यकता नसते, तर इंजिनियर जर तुमचं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे तर याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण की हे मानलं जातं की इंजिनिअरिंगचा कोणताही कोर्स हा एक प्रकारे संगणक बेस असतो, त्यामुळे त्यांना नाही. पण मग जर तुमचं BA झालं असेल, BCom झालं असेल तर तुम्हाला त्याची काय आहे, आवश्यकता आहे. बरोबर. पुढे बघा, अंदाजे पगार किती असेल? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर ठीक आहे, तयारी करतोय, अभ्यास करतोय, पण पगार किती आहे सर, हे समजून घेऊ. तर पगार आहे मित्रांनो S8 स्केल 8 मिळते. आणि याचं बेसिक आहे 25,500 ते मॅक्झिमम जातं. नंतर तुमची सर्व्हिस जशी वाढत जाते ते बेसिक वाढत जातं 81,000 पर्यंत जवळपास. हे मी बेसिक म्हणतोय. इन हँड ज्याला आपण म्हणतो तो जवळपास, आता जर तुम्ही नव्यानं लागलात तर एक 39-40,000 रुपये तुम्हाला इन हँड पैसे मिळतात. मग आता बेसिक आहे 25,500, तर तुम्हाला इन हँड कसे येतात? तर मग महागाई भत्ता असतो, बरोबर, किंवा अलाउन्स असतात, अलाउन्सेस असतात, बरोबर आहे ना, किंवा इतर खर्च जो असतो, ह्या असं जर पकडत गेलं तर इन हँड सध्या 39 किंवा 40,000 पर्यंत येतो. पण सुरुवातीचं बेसिक किती आहे? 25,500. स्केल आहे S8, हे लक्षात ठेवा. आणि पुढे जसं तुमचं सर्व्हिस वाढत जाते तसं बेसिक सुद्धा काय होत जातं, वाढत जातं. महागाई भत्ते आणि त्यानुसार तुमचा पगार सुद्धा काय होतो, वाढत असतो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला पुढं, जसं की मी तुम्हाला म्हणलं की आपण हे वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्या बॅचेस तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. तुम्हाला त्याचे नंबर सुद्धा आपण काय केलेले, दिलेले आहेत. आपलं यूट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या नावानं, एक आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या नावानं जो आहे. आणि त्याच्यानंतर मी जे म्हणलं होतं की हे तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करावं लागेल, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं, आणि तिथून तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. कोणत्याही सरळ सेवेसाठी ही कामाला येऊ शकते. ठीक आहे ना. तर आता आपला पत्ता पण आहे, नारायण पेठेमध्ये आपला क्लास आहे, इथे येऊन सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण ती शैक्षणिक बघा काय काय पाहिलं, MSCITची आवश्यकता आहे का हे पाहिलं. त्याचबरोबर आपण वयोमर्यादा पाहिलेली आहे, शैक्षणिक पात्रता सुद्धा पाहिली, वयोमर्यादा पाहिली. अभ्यासक्रम आपण मित्रांनो व्यवस्थित काय करून घेतलेला आहे, समजून घेतलेला आहे. परीक्षेचं स्वरूप सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारण्याची काय आहे शक्यता, ह्या सगळ्या प्रश्नांची आपण काय केलं, पाहिलेलं. याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की ही परीक्षा घेतं कोण, बरोबर आहे. ज्याला आपण म्हणतो की परीक्षा घेतं कोण, ग्राम महसूल अधिकारी ज्याला आपण म्हणतो, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, ह्याची परीक्षा जिल्हा निवड समितीमार्फत होत असते. जिल्हा निवड समिती, आणि जिल्हा निवड समितीने हे जे काम दिलेलं आहे ते TCS आणि IBPS या कंपन्यांजवळ दिलेले, हे लक्षात ठेवायचं. जर 2025 मध्ये परीक्षा झाली या वर्षभरातच तर TCS IBPS च्या माध्यमातून होणार आहे. हे TCS IBPS चं कॉन्ट्रॅक्ट हे 31 डिसेंबर
2025 ला संपणार आहे आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या सरळ सेवा परीक्षा ह्या राज्यसेवेकडून म्हणजे एमपीएससी कडून कंडक्ट होणार आहेत. हे नंतरचं आहे, पण सध्या ते कोण घेत आहे? TCS IBPS घेत आहे. म्हणजे की तुम्हाला मी हे सांगितलेलं की कशा पद्धतीनं परीक्षा होऊ शकते याच्यावर माझे काही व्हिडिओ सुद्धा आहेत, ते तुम्ही पुन्हा पाहून घ्या. दररोज संध्याकाळी 4 वाजता मी GH चे 20 प्रश्नांचा सराव तुमच्याकडून करून घेत असतो, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल. बरोबर, आजच्या दिवशी थांबूयात. धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा.